नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या हप्ते येणाऱ्या काही महिला लाभार्थ्यांचे हप्ते नोव्हेंबरपासून, तर काही महिला लाभार्थ्यांचे हप्ते डिसेंबरपासून, तर काही महिलांचे हप्ते हे मार्चपासून येणं बंद झालेलं आहे. आणि जवळजवळ 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी असलेल्या या योजनेच्या अंतर्गत 92,10,000 महिला एवढ्या आतापर्यंत अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. ज्याच्यापैकी जवळजवळ 62 लाख महिला लाभार्थ्यांचे हप्ते पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात, अशा प्रकारची परिस्थिती सध्या आहे. तर नेमकं हप्ते येणं बंद का झालं? कोणत्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते पुन्हा सुरू होऊ शकतात? त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC बंधनकारक करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये काही ना काही कारणास्तव KYC न करू शकलेल्या जवळपास 62 लाख महिला लाभार्थी आहेत, ज्याचे हप्ते येणं बंद झालेलं आहे. डिसेंबर 2025 पासून या महिला लाभार्थ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत आणि ज्या महिला लाभार्थ्यांनी आपली KYC केलेली नाही, या महिला लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा KYC जर सुरू करून दिली किंवा त्या महिला लाभार्थ्यांची KYC एकदा परत ऑप्शन आणून दिलं, तर या लाभार्थ्यांना परत एकदा हप्ते सुरू होऊ शकतात आणि या अंतर्गत या हप्त्यासाठी त्या पात्र होऊ शकतात, ज्याच्या माध्यमात आता MahaDBT 2.0 वर या महावनच्या माध्यमातून MahaID जनरेट करून या महिला लाभार्थ्यांची KYC करण्याची प्रक्रिया पार पाडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर जिल्हानिहाय जे व्हेरिफिकेशन करण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये 4 चाकी वाहन असेल किंवा त्या महिला लाभार्थी श्रीमंत किंवा इतर काही कारणास्तव जे व्हेरिफिकेशन करण्यात आलेले, अशा व्हेरिफिकेशनमध्ये जवळजवळ 1,70,000 महिला लाभार्थी या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत आणि त्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत. याच्यावरती सुद्धा जर काही ऑब्जेक्शन असतील तर ते ऑब्जेक्शन घेण्यासाठी पर्याय महिला व बाल विकास कार्यालयामध्ये देण्यात आलेले आहेत. याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर जे काही निराधार योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपये मानधन घेणाऱ्या महिला लाभार्थी सुद्धा या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात त्यांनी अर्ज केलेले होते आणि अशा जवळजवळ 3,60,000 महिला लाभार्थी या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त एका घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाभार्थी असतील तर त्यापैकी एका महिला लाभार्थ्याला अपात्र करण्यात आलेले आहे, कारण योजनेच्या अंतर्गत एका घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असू नये अशा प्रकारची अट घालण्यात आलेली होती आणि याच्या अनुषंगाने एकापेक्षा 2 महिला लाभार्थी ज्या विवाहित आहेत, अशा महिला लाभार्थी एका राशन कार्डवर एका घरामध्ये असणं, या कारणास्तव जवळजवळ 2.5 लाख महिला लाभार्थी या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. याचप्रमाणे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेले, ज्याच्यामध्ये IT रिटर्न भरणारे किंवा काही कारणास्तव उच्च उत्पन्न गटामध्ये दिसून आलेले जे काही महिला लाभार्थी आहेत, अशा जवळजवळ 16 लाख महिला लाभार्थी याच्यामधून अपात्र करण्यात आलेले आहेत. आणि 65 वर्षापेक्षा वय जास्त झालेलं असन, ज्यांचं रजिस्ट्रेशन करते वेळेस बरोबर होतं पण आता त्यांचं वय 65 पेक्षा जास्त झालंय, अशा जवळजवळ 1,80,000 महिला लाभार्थी याच्यामधून वगळण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सरकारी कर्मचारी असलेल्या महिला देखील यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज केले होते. जिल्हा परिषद किंवा इतर काही संस्थेमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला लाभार्थी आहेत, अशा जवळजवळ 8,000 महिला लाभार्थी याच्यामध्ये आढळून आलेले आहेत. त्यांना देखील अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडून हप्ता वसुलीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याच्या व्यतिरिक्त ही KYC केली जात असताना विकल्प देण्यात आलेला होता की तुमच्या घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी आहे का किंवा निवृत्त वेतनधारक आहे का, अशा प्रकारे हा विकल्प निवडणाऱ्या 4,42,000 महिला लाभार्थी याच्यामध्ये अपात्र करण्यात आलेले आहेत. घरामध्ये कोणी शिक्षक असेल किंवा इतर राज्य सरकारी कर्मचारी असेल किंवा केंद्र सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्त वेतन घेणारे असतील, डॉक्टर, वकील, उच्च पदस्थ किंवा इंजिनियर वगैरे जे काही असतील, अशा महिला याच्या माध्यमातून आता वगळण्यात आलेल्या आहेत आणि अशा एकंदरीत
92,10,000 महिला लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत अपात्र करण्यात आलेले आहेत किंवा योजनेचे लाभ त्यांना देणं बंद करण्यात आलेलं आहे. ज्याच्यापैकी 62 लाख महिला लाभार्थी या फक्त ई-KYC न केलेल्या आहेत. ज्यांना ई-KYCचा पर्याय उपलब्ध करून दिल्याच्या नंतर याच्यामध्ये बऱ्याच लाभार्थी महिला पुन्हा एकदा हप्ते सुरू होऊ शकतात त्यांचे. ई-KYC करण्यासाठी महा-ID हा बंधनकारक आहे आणि महा-IDच्या माध्यमातून पुढे योजनेची पोर्टलवर KYC असेल किंवा इतर ज्या काही प्रक्रिया असतील या योजनेच्या त्या महा-IDच्या पोर्टलवर करता येणार आहेत. आणि जास्तीत जास्त महिला लाभार्थी आता महा-ID काढतील आणि येणाऱ्या काळामध्ये जर ही KYC सुरू केली किंवा KYC जर सुरू झाली तर महिला लाभार्थी याच्यामध्ये लाभार्थी म्हणून पुन्हा एकदा पात्र होऊ शकतील. तर महिला लाभार्थ्यांचा हप्ता बंद झाला, तो का झाला याच्या संदर्भातील एक महत्त्वाची काही कारणं होती, माहिती होती. अशाच नवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.